सभेचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सभा ऐकायला आलेले सर्व शेतकरी, मी थकून गेलो आहे पैदल चालून, त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही, तुमचा वेळही घेणार नाही आणि बोरही करणार नाही. फक्त मला एक अनाउन्समेंट करायची, आजची सभा इथंच संपली. दुसरी अनाउन्समेंट आहे, तुमचा रंगारंग कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे. बाहेर जेवढे लोक असतील, जेवढे जवान असतील, जे म्हातारे असतील आणि बाहेरून जे ऐकत असतील, त्यानं 5 मिनिटात इथं या, कारण इथं राखी सावंत येणार आहे. मला आत्ताच तिचा फोन आला होता. ते बघ आली 2. राखी सावंत दाखवा, हिरोईन दाखवा, हिरो दाखवा, इथं लोक नसते मावले. पण कास्तकाराचे प्रश्न मांडण्यासाठी दिंडी न्या तर 50 नाही दिसत डोळ्यानं. हे परिस्थिती आपल्या क्षेत्राची आहे. म्हणून गेल्या 20 वर्षापासून इथं ते चिकणे चोपडेच निवडून येऊन राहिले, जे एकही अक्षर बोलत नाही, आणि दुसरे बोलले तर त्याला शिव्याच येते नाही. आणि तुम्हाला जे दूर दूर उभे आहे, दूर दूर बसून भाषण ऐकून राहिले, त्यांना विनंती आहे, मी मोदी नाही, 5 रुपये मी मागणार नाही, फुकटात ऐकून घ्या, जवळ या. हे आपण जे प्रचार यंत्रणा आहे, जे टीव्ही चॅनल्स आहे, जे पैशाने आणि सत्तानं बलाढ्य झालेले आहे, त्याला भीतो कशासाठी, याचं मला उत्तर नाही सापडून राहिलं. तिथं काही जण उभे आहे, अनिल बाबू काय म्हणून इथं सतरंजीवर बसला तर कानात तर तिथंही घुसून राहिलं आणि इथंही घुसणार आहे. जरासा मी जवळून साजरा दिसतो का नाही दिसत एवढं समजणार आहे तुम्हाला. कारण जास्तीत जास्त संख्येनं लोक साजरेपणच पाहत आणि चेहऱ्याचं पाहते, हेच दुःख आहे, काळजाचं पाहत नाही. आपले प्रश्न कोण मांडू शकते, आपले प्रश्न काय आहे. मला नरखेडच्या पीआयचा फोन आला, तुम्ही दिंडी इथं आणू नका. काहून म्हटलं, इच्छा नगरसेवकाईनं पत्र छापलंय का राहुल देशमुख यांनी फडतूस नगरपालिका नरखेडला म्हटलं होतं, केव्हा 2.5 वर्ष आधी, तर इथं वातावरण खराब आहे, तुम्ही येऊ नका. मी म्हटलं मी नागरिक आहे या क्षेत्राचा आणि मी तिथं येणार आहे. चाहे काही होय, कसंही होय, तुम्हाला इंतजाम करायचा आहे, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. माझाही त्या गावावर तेवढाच हक्क आहे, कारण माझ्या वडिलांना तिथं आमदारकीची सीट दाखवली आहे, नाही तर भेटला नसता आमदार नरखेडले पाहिले. त्या रमेश गुप्ताला आमदार करण्यात माझ्या म्युनिसिपालिटीतल्या मेंबरनं मतं टाकली आहेत, म्हणून त्या गावावर माझा अधिकार आहे. त्या गावासाठी लढे माझ्या वडिलांनी दिले आहे, मी सुद्धा देतो. तिथले लोक येतात, त्यांचे काम करतो, मग ते पोलीस स्टेशनचे असो, तहसीलचे असो, एसडीओ ऑफिसचे असो, म्हणून मी तिथं जाणार आहे. कोणत्या 2-4 उडान टप्पून सांगितलं का येऊ नाही देणार, तर मी काय भेकाडाची औलाद नाही. मी तर जाणार आहे म्हणजे जाणार आहे. आणि मी म्हटलं साहेब, तुम्हाला एवढंच वाटत असेल तर मी एक पत्रक काढतो. मी तर हे म्हटलं नाही, पण असं जर कोणाचा गैरसमज होत असेल आणि प्रचार होत असेल तर मी त्या नरखेडच्या लोकांची माफी सुद्धा मागतो आणि जाहीर माफी मागतो, पत्रक काढतो त्या नरखेडमध्ये पाठवतो. मग कसे नाही येऊ देणार. काहून फाटून राहिली, राहुल देशमुख येऊन राहिला, कोणाची फाटून राहिली, ह्याही अभ्यासाचा विषय आहे. मी नाही आलो पाहिजे हे आता म्हणून राहिले, जेव्हा मी शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन शेतकऱ्याला एकजूट करण्यासाठी, सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करण्यासाठी, या प्रश्नावर सगळ्यांनी एकजूट होऊन लढण्यासाठी विनंती कराल, गावोगावी फिरणार आहे. याने याचं वजन वाढणार आहे आणि ह्या अनिल देशमुखाला भारी होणार आहे, म्हणून ह्या पळवाटा शोधणं सुरू आहे. नाही तर हा प्रश्न 2.5 वर्षानंतर उभा नसता राहिला. त्याच्या आधी मी तिथं 2 वेळा भाषण करून आलो. 2 वेळा हा प्रश्न उभा नाही झाला, तो आताच झाला. कशासाठी झाला, काय पक्षालीचं लेनदेन,
राष्ट्रवादीत कास्तकार नाही, भाजपमध्ये कास्तकार नाही, शिवसेनेत नाही, मनसेत नाही का? मुस्लिम कास्तकार नाही, हिंदू कास्तकार नाही, तेली कुणबी माळी कास्तकार नाही? अरे प्रश्न सारायचे सारखेच आहे. तुम्ही थोटान सांगू नका, लोकायले हिरोईन हिरो दाखवू नका, आणि त्याला बोलतापात देऊ नका, आणि लक्ष द्यायचं डायव्हर्ट करू नका. हे समज, आपल्या प्रश्नाची जाण, आपल्या प्रश्नाची सोडवण्याची तडप आणि ती हिंमत आपल्या मनामध्ये ज्या दिवशी जागृत होईल तेव्हा आपण एकजूट होऊ. तेव्हा या सरकारला आपलं म्हणणं छक मारून मान्य करावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? मी 50-50 जण घेऊन निघालो. पूर्ण माझ्या अंजर पंजर ढिले झाले, पायाला घोकले आल्या, काटोल पासून पैदल येऊन राहिलो. कशासाठी? शो करून राहिलो का मी? तर पहा रे बाबा तुमच्यासाठी किती करून राहिलो. नाही, मी एवढ्यासाठी करून राहिलो का गावखेड्यामध्ये संपर्क झाला पाहिजे. एकच गोष्ट त्याच्या मनामध्ये आली पाहिजे का कास्तकाराचे प्रश्न घेऊन एक उपाध्यक्ष नगरपालिकेचा हा पैदल जर चालू शकते, यातना जर भोगू शकते, आणि आपल्यासाठी जर रस्त्यावर निघू शकते, तर आपण घराच्या बाहेर काऊन नाही निघायचं? हा प्रश्न त्याला सतावला पाहिजे, आणि तो माझ्या मागे आला पाहिजे. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, इथून रॅलीत पुढे जाताना जास्तीत जास्त लोक आपल्या सोबत राहणार. कारण काही दिवस किंवा पहिले ते गंमत पाहत असते लोक, कोण काय काय करून राहिले. लोकांचा विश्वास नाही राहिलाय. वेगवेगळ्या तऱ्हेचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ठोकणाऱ्या मारणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातले इथं नेते आहेत. त्यानं वेगवेगळे आंदोलन करून पाहिले, वेगवेगळे आमिष दाखवून पाहिले, तुम्हाला भुलतापा दिल्या, पण शेवटी गेले कुठं? अनिल बाबूच्या गाडीत. सुनील शिंदे कुठं आहे? अनिल बाबू जवळ. दीप्ती काळमेत कुठं आहे? अनिल बाबू जवळ. रमेश गुप्ता न कोणाला मदत केली होती? अनिल बाबूला. राम नेवले न कोणाला मदत केली होती? अनिल बाबूला. दीप्तीबाई सांगत. जेवढे केवढे लीडर या क्षेत्रामध्ये असतील, चरणसिंग आज कुठं आहे? अनिल बाबूकडे. आणि आम्ही कुठं आहे? बापाई मरून गेला तरी घासणं सुरूच आहे, विरोधातच आहोत. पण या गावामध्ये प्रचार सुरू आहे. शून्य प्रचारक त्या राष्ट्रवादी जवळ आहे. ते प्रचार असा करून राहिले की राहुल देशमुख अनिल देशमुखांकडून पैसे घेते आणि मुद्दाम उभा राहते. काऊन भाकऱ्या हो का मी? का पैसे नाही माझ्याजवळ? का कार्यकर्ते गरीब आहे माय? या दोन बलाढ्य लोकायले याईनं 5 आणि 7 करोड त्या म्युनिसिपाल्टीमध्ये लावले. त्याला मी धाराशाही करू शकतो. माझ्या कार्यकर्त्याच्या भरोशावर बिन पैशानं जर सत्ता आणू शकतो, तर याच्यात अनिल देशमुखाचा आशीर्वाद हात नाही राहू शकत. हे साध्या गोष्टी समजल्या पाहिजे का? जो माणूस, जो पोरगा त्या म्युनिसिपाल्टीमध्ये 1 रुपयाला जागीरदार नाही, पैसे जर तिथं खात नाही, तर तो अनिल बाबू सारख्याचे पैसे सुद्धा खात नाही. लागन तर त्या अनिल देशमुखाला विकत घ्यायची ताकद ठेवतो मी. नाही तर ये म्हणा या स्टेजवर, हे सोंग दतुरे कोणाची एंट्री बंद करणं बंद कर, आणि इथं स्टेजवर ये, मी प्रश्न विचारतो त्याचे उत्तर दे म्हणा. आहे का उत्तर? नाही तर तू विचार, मी देतो. हे कास्तकाराचे प्रश्न आहे, आपल्या क्षेत्रातले प्रश्न आहे. तिथून तो पाशा निघाला होता मोर्चा घेऊन. त्याची जात धर्म नाही पाहिला, त्याचा पक्ष नाही पाहिला, साऱ्या पक्षांनी त्याला मदत केली. पश्चिम महाराष्ट्रातून निघाला होता, पश्चिम महाराष्ट्रातून इकडे आला होता नागपूरसाठी. तेव्हा पक्ष नाही पाहिला, सगळ्या पक्षांनी त्याला आपले कार्यकर्ते दिले. मोठा मोर्चा विधानसभेवर आणला. फक्त आपण इथं गोष्टी करतो, विदर्भ वेगळा झाला पाहिजे. काय? कारण विदर्भावर पश्चिम महाराष्ट्रातले लोक, मराठवाड्यातले लोक फारच अन्याय करतात. पण त्याची किती एकजूट आहे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी? कसे ते रस्त्यावर निघते, उचाले भाव नाही भेटला म्हणजे कसे ते गाड्या जायचे, कसा रस्ता रोको करते, कशी शासनाची फसगत करते, आफत करते का? त्याला जे मनाचं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यावरून हटत नाही. ती एकजूटता आहे. मग पाशा निघे का अजून पाशा निघे, त्याच्याही सोबत शेतकरी एकजुटीनं निघते, म्हणून तिथं पैसे भेटते ना आपले बायले इथून निवडून गेलेले काहीच बोलत नाही.
गेल्या 20 वर्षापासून सभागृहामध्ये एखादा प्रश्न या शेतकऱ्याचा मांडताना अनिल देशमुख दिसला नाही, या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवताना अनिल देशमुख दिसला नाही. द्या त्याला मत. काऊन? का या क्षेत्रामध्ये, या विधानसभा क्षेत्रामध्ये एमपीतून यायचं असन, तुम्हाला नागपूरहून यायचं असन, नाही तर इकडून अमरावतीहून यायचं असन, नाही तर पांडुर्ण्यावरून वरुडवरून यायचं असन, तुम्हाला गड्ड्याने धक्के बसल्याशिवाय हे क्षेत्र क्रॉस करता येत नाही. 20 वर्षापासून जो मंत्री आहे त्याची 82 वर जिल्हा परिषद वर सुद्धा पकड नाही, त्याला कुत्र विचारत नाही. रस्त्याला गड्डे आहे. या क्षेत्रामध्ये एकही धडाचं रुग्णालय नाही. मी या शेतकऱ्याशीच निगडीत सगळे संबंध आहे. कोणी म्हणे का त्या कार प्रकल्पाचं वसंत भाऊ म्हटलं का शेतकऱ्याचा संबंध नाही. शेतकऱ्याचा संबंध कसा नाही? कार प्रकल्पातून हवा जाणार आहे का पाणी घेणार आहे? शेतकऱ्याचा संबंध आहे. पण आपल्या क्षेत्रातल्या मंत्र्याचं त्याच्याकडे लक्ष नाही. वर्धा नदी पलटली तर इथच्या शेतकऱ्याला काय नुकसान होणार आहे याचा त्याला अभ्यास नाही. ते होऊ देते, करू देते. म्हणून आपण एकजूट उठलं पाहिजे. मी 5-25 घेऊन आलो, 5-50 घेऊन आलो, 100 जण जर सभा ऐकायला आले, यानं परिवर्तन होत नाही. यानं मागण्या तुमच्या पूर्ण होत नाही. मागण्या काय चुकीच्या मागून राहील? जे सोयाबीन उगवण्यासाठी आपल्याला जे मेहनत करावं लागते, मशागत करावं लागते, जमीन तयार करावं लागते, पेरणीचा खर्च येते, त्याच्यानंतर फवारणीचा खताचा खर्च येते, त्याच्यानंतर सोयाबीन काढण्याचा खर्च येते, मग गाडीत टाकून नेण्याचा खर्च येते, मग तिथं दलाल कमिशन घेते. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर लावणं सुद्धा परवडत नाही. इतके पैसे कमी हातामध्ये येते. म्हणून कास्तकाराची परिस्थिती दरवर्षी बिकटात बिकट होऊन राहिली आहे. या खर्चाचा अभ्यास करून त्याच्यावर आधारभूत भाव हा शेतकऱ्याला त्याच्या मालाचा मिळालाच पाहिजे. काऊन नाही मिळाला पाहिजे हाही विचार करणं गरजेचं आहे. 12,000 रुपये एकरी जर कास्तकाराला खर्च आहे, 15,000 निघालं म्हणजे तुमचं मुनाफा होऊन जाईल का? कमीत कमी 12चे 24 नाही तर 25,000 रुपये आपल्याला त्याचे मिळाले पाहिजे. तरच कास्तकार सुखी होणार आहे, तरच कास्तकाराचा पोरगा डॉक्टर होणार आहे, तरच इंजिनियर होणार आहे, तो मोठ्या कॉलेजमध्ये जाणार आहे, मोठा कलेक्टर बनणार आहे, नाही तर SDO बनणार आहे. शिकून मोठा जर माणूस करायचा असेल ना, आपली पिढी जर सुशिक्षित करायची असेल आणि कोणत्या अडचणी झेलायची त्यांच्यावर परिस्थिती आली नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर आपल्याला एकजूट होणे गरजेचं आहे ना. आपण मागतो तो भाव भेटणं अतिशय आवश्यक आहे. नाही हाल तर पाहूनच राहील. कलेक्टरले पाजरलं म्हणजे समजत नाही. कलेक्टरले फक्त एकाच भाषेत सांगायला पाहिजे होतं का तुले जर जंगलात सोडलं एकटं आणि समोरून जर वाघ आला तर तू पुढून मागून जे ओलं होईल त्याले पाजरणे म्हणते. तसंच जमिनीत होते. या गोष्टी जर कलेक्टरला समजत नाही तर आपल्याला अतिशय मोठं दुःख आहे या क्षेत्राचं किंवा या जिल्ह्याचं. शेतकरी राब राबते. आपण पैसे का मागायचे, आपण नुकसान भरपाई का मागायची? काही जणांची भाषा आहे अबे सरकार म्हणते का तुम्हाला कास्तकारी करा म्हणून? सरकार तुम्हाला बियाणे सप्लाय करते का? सरकार तुम्हाला फवारणी करून देते का? का सरकार काही करून देऊन राहिली आहे का तुम्हाला? तुम्हीच सारे तसे आहात. तुम्ही करता आणि नुकसान झालं का सरकारच्या नावानं बोंबलता. हे सुद्धा बोलणारे लोक आहेत. त्याच्यासाठी उत्तर देतो का ज्या कास्तकाराच्या भरोशावर हा देश अन्न खाऊन राहिला आहे. 99% पॉलिटिशियन तो गुज खाऊन राहिला आहे. पण काही लोक देशातले चांगले जे आहे ते अन्न खाऊन राहिले तर फक्त कास्तकाराच्या भरोशावर अन्न खाऊन राहिले. त्या कास्तकाराचे प्रश्न जर सुटत नसतील, त्या कास्तकाराचा माल विकून जर तो पोरगा कॉलेजमध्ये जाऊ शकत नसेल, त्याची अर्ध्या रात्री बायको बिमार पडली तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये AC रूम मध्ये जर त्याची बायको ट्रीटमेंट नसेल घेऊ शकत तर हे कास्तकारी करण्याचा फायदा काय? हा निर्णय सुद्धा आपण एकजूट झाल्यावर घ्या लागणार आहे. 1 वर्ष असं येणार आहे का आपल्याला निर्णय घ्या लागणार आहे का आपण कास्तकारी करायची तर कोणासाठी करायची, काऊन करायची? आपल्या
आपल्या घरापुरतं जेवढं लागते आपण तेवढंच अन्न पिकवायचं, बाकीची जमीन पडीत ठेवायची, सरकारला नाही द्यायची. तेव्हा यायला बाजारभाव दाल आटेगा भाव समजन. नोकरपेशी लोक यायला पगार हातात येते आणि किती सोपं झालं म्हणून सांगते. एकही टीव्ही चॅनल दाखवत नाही का इथं जर प्रोडक्शन जास्त झालं तर मोसंबीचे काय हाल होते, ट्रकचे पैसे सुद्धा भेटत नाही, संत्र्याचे काय हाल होते, टमाट्याचे काय होते, कोबीचे काय होते. जेव्हा स्वस्त भाजीपाला होते किंवा फळं होते त्याची न्यूज कधीच टीव्ही चॅनलवर येत नाही. पण शेतकऱ्याचा फायदा होत असेल आणि भाववाढी झाली असेल तर साऱ्यात पहिले पुरे टीव्ही चॅनल वाले त्याच्या मागे भिडते. शेतकऱ्याचा फायदा झाला नाही पाहिजे, शेतकऱ्यानं पैसेच कमावले नाही पाहिजे, त्याच्या इथं मागं पृष्ठभागावर थिगळच दिसले पाहिजे. हे विचार या सरकारचे आहे. तुम्ही कोणत्याही मंत्र्याजवळ गेले असाल महादेव काका, तुम्हाला हेच उत्तर भेटणार. हे तुमचा जो प्रश्न आहे ना तेच एक पत्र मला रोहनेवाल्यानं दिलं मगाशी रॅलीमध्ये. लाईन कापणं सुरू आहे म्हणून, बिलं भरा म्हणून त्यांनी. मग आता काय करायचं म्हटलं, तुम्ही सभेत द्या, तिथं मी तुम्हाला उत्तर देतो काय करायचं. जो तुमचं वीज बिल भरलं नाही म्हणून लाईन कापायला येत असेल त्याला एक तर जोड्यानं मारा, नाही तर दगडानं मारा, कापू नका देऊन गावाच्या बाहेर हाकला. प्रत्येक वेळी जेव्हा माल पोसाचा असते, पाण्याची गरज असते, तेव्हाच काऊन हे MSEDCL तुमचं वीज कनेक्शन कापायला येते बा. त्याला हंगाम माहित नाही का केव्हा माल निघते, केव्हा कास्तकाराजवळ पैसे राहील, तेव्हाच आपण मागणी केली पाहिजे म्हणून. सारं माहित असते पण तुम्हाला तोंड काय म्हणते त्याला, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही की नाही. तसं आपल्या सोबत वागून पाहत सरकार म्हणजे मायबाप, आपल्याला पोसणारा, आपल्याला चांगली वागणूक देणारा. सरकार जर तुमचं नाक दाबत असेल आणि तोंड उघडून तुमच्याकडून बिलाचे पैसे उकळत असेल आणि त्याच दिवशी जर बिल भरलं ना पोरगी बिमार झाली, पोरग बिमार झालं तर दवाखान्यात झाले, पैसे जर खिशात राहत नसेल तर काय करावं, त्या कास्तकारांना आत्महत्या नाही करा. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या प्रश्नासाठी एकजूट होणं गरजेचं आहे. एकजूट झाल्याशिवाय कोणतंच सरकार हालत नाही आणि त्याची खुर्ची जर हल्ली तरच आपल्या मागण्या पूर्ण होत असते. पत्थरावरची रेष आहे. मी जे बोलून राहिलो होते काय म्हणून राहिलो आपण, शेवटची मागणी पाहिली का? जंगली जनावरांपासून होणाऱ्या नुकसानासाठी पासून वाचण्यासाठी, बचावासाठी शासनाकडून जंगलात काठी शेतीला सौर कुंपण करून द्या. आता कमी राहते म्हणून देशील बा म्हणून आम्ही ते मागितलं. जनावर कोणाचे? शासनाचे. डुक्कर वाचला पाहिजे का, वाघ वाचला पाहिजे का, नीलगाय वाचली पाहिजे का, रोही वाचली पाहिजे, महा काय लेन देन त्याच्याशी? महा शेतीतला माल वाचला पाहिजे एवढंच महा म्हणणं आहे. आणि महा जेव्हा माल निघते तेव्हा हे रानटी जनावर त्याचं सारा उद्ध्वस्त करते, खाते कमी उद्ध्वस्त जास्त करते, तर त्याचे मालक तर सरकार आहे. थोडस काही ध्यान म्हणून माझ्या शेतीला कुंपण मागून राहिलो, नाही तर सरळ सरळ हे म्हणता येते का तू जंगल होय, प्राणी तू होय, त्या पुऱ्या जंगलाला तूच सौर कुंपण कर, एकही प्राणी बाहेर न आला पाहिजे, प्रश्नच राहत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. प्रत्येकाचे भाषण ऐकले पाहिजे, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. काही विषय मला समजत असतील तर काही न खाते काकाला समजते, काही चाकले जेल समजते, अजून कोणी लीडर लोक असतील जे हे सगळं सांगायला तयार असतील, त्याचं सुद्धा भाषण आपण ऐकलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपली आकलन शक्ती वाढू शकत नाही, आपली विचारशक्ती वाढू शकत नाही, आपले प्रश्न सोडवण्याचे उपाय आपल्याला कळू शकत नाही. तुमच्या इथून टावर चालले का? काय केलं तुम्ही? पैसेच नाही देत. एका जणाने पोलीसवाल्यांनी पकडून आणलं होतं, जलाशय पोलीस स्टेशन मध्ये. काय अधिकार आहे पोलीस आहे शेतात जायचा? याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे, पोलिसाला विचारलं पाहिजे तर तुझ्याजवळ लेखी आदेश आहे का कलेक्टरचा?
त्याच्यासाठी आपण त्यांना विचारणा केली पाहिजे, पूर्ण अभ्यास केला पाहिजे, नंतरच आपण त्या टावरवाल्याला घुसू दिलं पाहिजे. पण जोपर्यंत आपलं जेवढं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई जर भेटत नाही आणि त्यांना दिलेला चेक हा बँकेमध्ये ओढत नाही, तोपर्यंत त्याला पाय सुद्धा आपल्या वावरात ठेवू नाही दिला पाहिजे. आणि तसं जर करत असेल आणि ठेवत असेल आणि तुमचं कोणी ऐकत नसेल तर राहुल देशमुख आले आवाज द्यायचा, अर्धरात्री नाही आला तर वीरेंद्र देशमुखाची औलाद नका म्हणतो. चांगला आहे म्हणते इतका जलाल गेड्याचा पी आहे, नवीन आहे, करप्शन करत नाही, अवैध धंदे बंद केले आहे असं मी ऐकून राहिलो. आता नवीन आहे, नंतर काय होते ते नंतर पाहू. पण चांगले असेल अधिकारी तर त्यांना सहकार्य सुद्धा आपण केलं पाहिजे. ते जर रेड मारायला तयार असतील, अवैध दारू, अवैध धंदे, अवैध जुयाचे अड्डे जर बंद करायला तयार असतील तर आपण ती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. आपल्याला भीती लागत असेल तर मान नाव नको सांगू म्हणून. मग त्याच्याशिवाय या सगळ्या चोरीचा लबाडीचा अंत होणार नाहीये, त्याला रोग बसणार नाहीये. म्हणून कोणा ना कोण पाऊल उचलण्याची गरज आहे, प्रत्येकच गोष्टीत पाऊल उचलण्याची गरज आहे. म्हणून मी पावलं उचलत तिथं आज जलालखेड्यापर्यंत पोहोचून गेलो. पण इथून जेव्हा मी उद्या सकाळी 10 वाजता मोवाडसाठी निघणार आहे, पायदळच निघणार आहे, तर आपली साथ असणे मला आवश्यक आहे. मी मोर्चा काढला होता, 35,000 लोक त्या मोर्चामध्ये मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आले होते. जवळपास 15,000 लोक आपल्या विधानसभा क्षेत्रातून आले होते. पण त्याला मला प्रश्न विचारला होता, भाऊ गाडी पाठवान का? म्हणून मी हा उपाय शोधून काढला. अबे मीच पैदल आहे तर तुला कायले गाडी पाठवू? कुणी कुण आणू पैसे? तुला गाडी पाठवासाठी मला म्युन्सिपाल्टी खा लागल. तो धंदा माझ्या बापान शिकवला नाही, त्याच्यामुळे मीच निघतो. बाकीचे टाके ढिले झाले तरी चालत. म्हणून कोणच मला म्हटलं नाही का भाऊ गाडी गिडी पाठवणार आहे का. मला खूप मस्त धंदा आवडलाय, काही करायचं असेल तर पैदल. त्याच्याशिवाय तुमचे डोळे उघडत. पहिले कसे कास्तकार एकजूट होत होते, पहिले कसे मोठमोठे रस्ता रोखून आंदोलन होत होते, पहिले कसे मोठमोठे मोर्चे निघत होते. तेव्हा तर गाड्या घोड्याही नव्हते, होते का? मोठ्या मुश्किलनं एखाद्या रस्त्यावर एसटी दिसे तरी मोठमोठ्या संख्येनं हजर राहे. आज काय झालं? आपला स्वाभिमानच मेला आहे. कोण शिव्या दिल्या तरी ऐकतो, मंत्र्यानं त्रास दिला तरी ऐकतो, एसडीओनं चक्रा मारायला लावल्या तरी ऐकतो, तलाठ्यानं सातबाऱ्यासाठी 20 रुपये 200 रुपये मागितले तरी ऐकतो. सहनशक्ती आपली वाढली आणि स्वाभिमान आपण गहाण ठेवलाय म्हणून आज तुमच्यावर ही परिस्थिती आहे. ज्या दिवशी आपला स्वाभिमान जागृत कराल, एकजूट व्हाल, लढण्याची तयारी दाखवाल, तेव्हा यायचे थरथर कापल्याशिवाय, घाम फुटल्याशिवाय अधिकाऱ्याला राहणार नाही. हे ताकद तुमच्यातच आहे. कोणी बापू गिपू लागणार नाही. प्रवचन द्याले त्याचं खूप ऐकायला जातो आपण, मग आसाराम सारखा निघते एखादा. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या. आपण एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई एवढ्यासाठी मागून राहिलो का 12 ते 13,000 रुपये त्या शेतकऱ्याचा खर्च आहे. वर तर त्याच्या डबल येत नाही, तोपर्यंत तो जगू शकत नाही. तो चांगलं धान्य विकत आपल्या घरात, त्याच्या शेतात जे पिकत नाही तांदूळ वगैरे, तो चांगल्या प्रकारचं घेऊ शकत नाही. त्याच्या पोराला चांगलं शिकवू शकत नाही. म्हणून त्याला फायदा झाला पाहिजे, त्याची परिस्थिती सुद्धा सुधारली पाहिजे, त्यानं सुद्धा एसी लावला पाहिजे, त्यानं सुद्धा गाडी विकत घेतली पाहिजे, त्यानं सुद्धा चांगलं घर बांधलं पाहिजे. म्हणून आपल्या खर्चावर आधारभूत त्याच्या मालाचे भाव असले पाहिजे. बरोबर आहे का नाही? MRP राहते कायले, साबणीले, टूथपेस्टले, कॉस्मेटिकले, सेंटले, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूले त्याच्यावर तर विकता येणार नाही. आपल्या तर काहीच नाही आहे. MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस, आपल्याला मिनिमम रिटेल प्राइसही नाही आहे. त्याच्या खाली गेला तर शेतकरी आत्महत्या करण, मरण.
म्हणून ह्या सरकारनं नियंत्रित केलेली रेष आहे. या रेषेच्या खाली भाव सोयाबीनचा येता कामा नाही. या रेषेच्या खाली कापसाचा भाव बाजारामध्ये येता कामा नाही. हे कोणाची जिम्मेदारी आहे? हे कोणाची जबाबदारी आहे? हे सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकार हे करत नाही, म्हणून आपण एकजूट होण्याची गरज आहे. म्हणून आपण एकजूट झालं पाहिजे. जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाही. वारंवार हे म्हणण्याचं कारण की आज मी खूप दुःखी झालो. पैदल चालू 50-100 50-100 50-100 त्याच्यावर तर वाढेच नाही. यामुळे जे कर्ज भेटते आपल्याला सोसायट्याचे अधिकारी काढून राहिले आहे. एनडीसीसी लंबी होऊन राहिली आहे. तर ज्या सोसायट्याच्या अटीप्रमाणे नियमाप्रमाणे आपल्या कास्तकाराला जे कर्ज मिळत होतं त्याच अटीप्रमाणे नॅशनलाइज बँकेनं सुद्धा कर्ज दिलं पाहिजे. तितक्याच तातडीनं दिलं पाहिजे. कारण कास्तकाराची वेळ कोणासाठी थांबत नाही. पाऊस कोणासाठी थांबत नाही. मजूर कोणासाठी थांबत नाही. म्हणून या रास्त मागण्या आपण घेऊन आज, आणि सर्वात महत्वाची मागणी आहे आपली, वयोवृद्ध शेतकऱ्याला किमान 5,000 रुपये पेन्शन भेटली पाहिजे. चुकीची मागणी आहे. एक साधा कारकून रिटायर होते, एक साधा चपराशी रिटायर होते, त्याला 15,000 रुपये पेन्शन भेटते. काय तर त्यानं 20 वर्ष चांगली सेवा दिली म्हणून. अबे ह्या पिढ्या चांगली सेवा देऊन राहिली, याला 5,000 देत नाही. स्वाभिमानानं जगलं तर पाहिजे. सून तर टोचू बोलली नाही पाहिजे. पोरानं तर त्याच्या मांगला लाथ मारून हाकललं नाही पाहिजे. तो स्वाभिमानानं जगू शकला पाहिजे. नातवासाठी फराळ काजू आणू शकला पाहिजे, चॉकलेट आणू शकला पाहिजे. त्याची पेन्शन येते म्हणून सुनेने भाव दिला पाहिजे. बसा भावाजी, चहा पाहिजे, पाणी पाहिजे. कारण आज पैशाची दुनिया आहे. ज्याच्याजवळ पैसे आहेत त्याचाच आवाज येते खनखन. नाही तो पुत्र कोणाला विचारत नाही तुझ्याजवळ पैसा नाही. म्हणून कास्तकाराला, वृद्ध कास्तकाराने ज्यानं कबाड कष्ट केले त्याला 5,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. या मागण्यासाठी आपण एकजूट झालं पाहिजे एवढीच विनंती करतो. मी जास्त काही बोलत नाही, पण पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो का आमचा साथ द्या. एक वेळा बाप गमावला, मी कदाचित मरेन, नाही येणार निवडून कधीच, चालत. पण आंदोलन जेव्हा करीन तेव्हा हे सरकार हादरली पाहिजे, त्याची फाटून गेली पाहिजे. कारण मागण्या तुमच्या पूर्ण होणं आवश्यक असते. म्हणून एकजूट राहिली पाहिजे. उद्या सकाळी 10 वाजता आम्हाला नर्मदा मंगल कार्यालय इथे सगळेजण भेटा आणि तिथून आपण मोवाडसाठी प्रस्थान करू. पैदलच आहोत, गाडीचा प्रश्नच नाही आहे. 10-20 रुपये खिशात घेऊन निघ जा. कारण कोणाला वापस यायला लागलं तर एसटीने येऊन जा. मधात आपले प्रेमी पुष्कळ आहे. नाश्ता जेवण सगळं मिळते, मागाची गरज पडत नाही, पाणीही मिळते. म्हणून आपण आले पाहिजे. म्हणून हे सारे आमिष देऊन राहिलो बाबा. कारण तुमच्या मदतीशिवाय, तुमच्या साथीशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. एकटा माझा किंवा काकांचा लढा नाही, या 2-4 जणांचा हा लढा नाही. त्या शेकडो हजाराच्या संख्येनं सामील झाल्याशिवाय तुमचे प्रश्न सुटत नाही. आपण आलात, इतका वेळ ते न्यूज चॅनल वाले होते, ते कव्हरिंग करत होते, सभाही सुरू व्हायला वेळ होती, तरी आपण इतका वेळ बसला, शांतपणे ऐकून घेतलं. आपली साथ अशीच आमच्या पाठीशी, आपले आशीर्वाद राहू एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर अध्यक्ष